नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, राज्यामध्ये पावसाचा हा प्रचंड प्रमाणात जोर वाढलेला आहे। आज दिवसभर राज्यामध्ये आपल्याला अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला आहे। तसेच आज मध्यरात्री देखील आपल्याला 20 ते 25 जिल्ह्यामध्ये मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राइब करत नाही तर व्हिडिओला एक लाईक देखील करा व चॅनलला सबस्क्राइब देखील नक्की करा। मित्रांनो, तुमच्या भागामध्ये जर पाऊस झाला असेल व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहतायत ते देखील आपल्याला कमेंट करून नक्की सांगा। तर आपण आज मराठवाड्यापासून सुरुवात करूयात। आज मध्यरात्री कोणत्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे आपण जसं की स्क्रीनवर बघू शकताय। छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव या मराठवाड्यातील 8 जिल्ह्यामध्ये मित्रांनो आज मध्यरात्री आपल्याला अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। पैठण, बीड, माजलगाव, परभणी, जिंतूर, हिंगोली, नांदेड, परळी, केज, लातूर तसेच या ठिकाणी धाराशिव, तुळजापूर, भूम, परांडा, वाशी, कळंब या संपूर्ण भागामध्ये मित्रांनो आज आपल्याला भाग बदलत मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज मध्यरात्री तसेच उद्या आपल्याला पाहायला मिळते। तसेच या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, नगर या जिल्ह्यामध्ये आपल्याला संपूर्ण पावसाची संततधार आपल्याला मध्यरात्री देखील आपल्याला पाहायला मिळते। सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला तसेच पंढरपूर या भागामध्ये आपल्याला अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस आज पाहायला मिळतोय। तसेच उद्या देखील कोल्हापूर, बार्शी, करमाळा, इंदापूर, दौंड, जेजुरी, पुणे, खेड, नगर, जामखेड या भागामध्ये देखील आपल्याला भाग बदलत जोरदार ते अति जोरदार स्वरूपाचा पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। एकंदरीत संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये देखील आज आपल्याला अतिमुसळधार तर काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या अतिवृष्टी सदृश्य पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। तसेच विदर्भामध्ये जर पाहिलं तर भंडारा, गोंदिया, नागपूर या 3 जिल्ह्यामध्ये आपल्याला आज ढगफुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळतोय। नागपूर जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला प्रचंड पावसाचा जोर वाढलेला आहे। तसेच भंडारा, गोंदिया या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा तर काही ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस पाहायला मिळतोय। तसेच बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वाशिम, वर्धा, अमरावती, अकोला या संपूर्ण विदर्भातील 11 जिल्ह्यामध्ये आपल्याला आज भाग बदलत जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। मित्रांनो, अकोला जिल्ह्यामध्ये देखील आज आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस मध्यरात्रीनंतर तसेच उद्या पाहायला मिळते। तसेच जळगाव, धुळे या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। चाळीसगाव, मनमाड, मालेगाव, नाशिक, इगतपुरी या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। तर कोकण पट्टीमध्ये मित्रांनो आज रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट दिलेला आहे। अतिमुसळधार ते अतिवृष्टी सदृश्य पाऊस हा विजांच्या कडकडाटासह आपल्याला मुंबई, ठाणे, पालघर या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। जसं की आपण स्क्रीनवर बघू शकताय मित्रांनो, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या भागामध्ये आपल्याला आज रेड अलर्ट आणि सावंतवाडी या भागामध्ये देखील आपल्याला अतिवृष्टी सदृश्य पाऊस मध्यरात्री तसेच उद्या होणार आहे। मित्रांनो, हवामानात अचानक बदल होत असतात। बदल झाले की आपण लगेचच व्हिडिओ घेऊन येत असतो, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।